गावाला गेलो होतो लग्नासाठी बहिणीच्या. आणि त्यावेळेस काय झालं की ते काका मला तिथंच असे पडलेले आहेत ना, असे उभे राहून दिसले. ते कुत्रे भुकत होते आमच्या बिल्डिंगकडे बघून. ते काका असे पडलेले, ते पूर्ण असं रक्त बाजूबाजूला, गाडींवर थोडंसं असं रक्त वगैरे सांडलेलं. आणि तर मी आहे ना, माझा मित्र म्हणतो, काका तुला दिसतंय का? अचानक मला कोणीतरी मागणं खेचलं. अचानक खेचलं तर मला हे नाही का, ह्यावेळेस तू वाचला, पुढच्या वेळेस वाचणार नाहीस म्हणून. अरे बापरे. ते ज्यावेळेस पण जातो ना गावाला, त्यावेळेस मी थोडंसं फिरून जाईल, पण त्या रोडने जाणार. पण त्या रूटने जाणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टोडक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत ते थोडेसे वयाने लहान आहेत, पण त्यांचा अनुभव खूपच भयंकर आहे. तर तो अनुभव काय आहे आज आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव उमेश जाधव. आता राहिलं कुठं? मी इथं राहायला चिखलीमध्ये आहे. पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडला. मूळगाव. मूळगाव माझं धुळे. बरं. आणि इथं कधीपासून राहता? इथं ॲक्च्युली पप्पा वगैरेपासून इकडंच येत राहायला. आणि आता करताय काय तुम्ही मी आता फर्स्ट इयरला आहे, कम्प्युटर सायन्स कॉलेजला. बरं. काय अनुभव आहे आणि सुरुवात कशी होती अनुभवाची? अनुभवाची सुरुवात म्हणजे अशी एक वेगळ्या पद्धतीची होती, म्हणजे जी बघून सुद्धा म्हणजे एक नाही का विश्वास बसायचा नाही की हे आपल्यासोबत होऊ शकते. आणि ज्यावेळेस माझ्यासोबत हा अनुभव घडला त्यावेळेस माझ्यासोबत कोण नव्हतं, की नाही का मी इथं जाऊन कोणाला तरी शेअर करेल, घरच्यां वगैरे सोबत शेअर. हां. ते असं थोडंसं मन मोकळं करायला. हां, मन मोकळं करायला. आणि ज्यावेळेस ते घडलं ना, ते एकट्यामध्ये ते डबल असं माइंडमध्ये हे व्हायचं, ओव्हर थिंकिंग वगैरे. म्हणजे कंटिन्यू त्या गोष्टी डोक्यामध्ये फिरायच्या. हो, कंटिन्यू म्हणजे असं ते चित्र वगैरे ते जसं झालं होतं ना, ते कंटिन्यू डोक्यामध्ये फिरायचं आणि ते जसं दिसलं ना त्याच्यामुळे. असं काय अनुभव होता की तो तुमच्या डोक्यातनं जात नव्हता? म्हणजे ॲक्चुअली म्हणजे मी 12थमध्ये होतो. 12च्या बोर्ड्स असतात ना, त्याच्या आधी प्रॅक्टिकलच्या टायमाला आहे ना, माझी आजी वारली होती. आजी वारली होती तर आजी वारली आणि माझा दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिकलचा पेपर होता. प्रॅक्टिकलचा पेपर असल्यामुळं मला घरच्यांनी नेलं नव्हतं, की सगळे गेले गावाला, कोणी नेलं नव्हतं. तर त्यावेळेस काय झालं, पप्पा वगैरे सगळे गावाला गेले होते आणि मी एकटा धुळ्याला होतो. हो, धुळ्याला. आणि त्यावेळेस आजीचं वर्षश्राद्ध वगैरे झालं आणि माझा पेपर वगैरे झाला, तर मी 10व्या वगैरेला जाऊन आलो. कुठल्या सालातली गोष्ट असेल तरी? ही तरी आता 2022 आता म्हणजे आत्ताच आत्ताच रिसेंटलीची घटना आहे. हं. तर ही आत्ताच 22-23च्या सुरुवातीला जानेवारीमध्ये. तर ते हे सगळं वगैरे झालं आणि मी गावावरनं वगैरे जाऊन आलो. गावावरनं ते तेरावं वगैरे असतं म्हणून पप्पा वगैरे, मम्मी वगैरे कोणच आलं नाही. मी एकटा आलो आणि मी आलो. मग माझ्या मित्रां वगैरेमध्ये फिरलो त्या दिवशी. त्या दिवशी मित्र वगैरेंमध्ये फिरलो. सकाळी माझं व्लॉगिंगचं चॅनल आहे. व्लॉग वगैरे काढले. परत संध्याकाळी घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि त्या दिवशी माझ्याकडनं मेन सिच्युएशन काय झाली, की मी बाहेरनं चिकन राईस, हैदराबादी राईस घेऊन आलो. म्हणजे घरामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा? हां, एवढं झालं होतं ते गावाला झालं होतं. हां. तर मी घरात बाहेरनं आणून खाल्लं. तेव्हा मला माहिती नव्हतं, की हे घरात आपलं झाल्यावर असं खायचं असतं वगैरे काहीच माहिती नव्हतं. तर मी ते खायचं नसतं वगैरे काही माहिती नव्हतं आणि ते सुतक वगैरे ते एवढं काही डोक्यात आलं नाही एकटा असल्यामुळं. आणि मग तिथनं आलो, खाल्लं वगैरे बसलो घरात. मग माझं जस्ट मी दिवसभराचा व्लॉग काढलेला तो एडिट करत होतो. संध्याकाळची एक तरी 6-7 वाजताची गोष्ट असेल. 7-7 वाजता काय झालं, मी एडिटिंग वगैरे करत होतो. तेवढं ते ना आमच्या बिल्डिंगमध्ये ना एक काका होते. ते काका म्हणजे कसे, त्यांचं ॲक्च्युली ते माइंडमध्ये थोडेसे सायको वगैरे होते. आणि त्यांचं कसं, की नाही का हे म्हणजे नाही लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं. लग्न वगैरे झालं नव्हतं आणि ते काका आहे ना, त्यांच्या भाऊ आणि भावजाईमध्ये राहत होते. मग त्यांची घरात थोडी नॉर्मल किरकिर वगैरे. तर त्या दिवशी आहे ना, त्यांनी आहे ना संध्याकाळच्या वेळी ना, एक आमचे टेरेस आहे. मी 7th फ्लोअरला राहतो. वरती टेरेसवरनं त्यांनी उडी मारली. ते जसे खाली म्हणजे असं मी लॅपटॉपवर बसलो होतो. उडी मारली त्यांनी. उडी मारताना मला एक जाणवलं नाही का, काहीतरी पडलं वरनं काहीतरी पडलं अशी जाणीव झाली. पण मी एवढं काही लक्ष दिलेलं, मी आपलं ते सॉंग्स वगैरे आणि ते एडिटिंग वगैरेमध्ये होतो. तर खाली आहे ना अचानक असा लयच आवाज यायला लागला. सरका फुल लोकं ओरडा वगैरे लागले, रडा वगैरेचा आवाज आहे. मी खिडकीतनं जस्ट असं इथनं मी बसलोय, ते इथंच खिडकी आहे. खिडकीतनं जस्ट असं खाली बघितलं ना, तर ते असं एवढं डेंजर होतं ना, ते काका असे पडलेले, ते पूर्ण असं रक्त बाजूबाजूला, गाडींवर थोडंसं असं रक्त वगैरे सांडलेलं.
आणि ॲक्च्युली आमची गाडीच तिथं लावलेली होती. ते तिथं रक्त वगैरे होतं, असं थोडंसं सांडलं होतं. ते काय झालं मग थोड्या वेळात आहे ना, पोलीस वगैरे आले. ते ॲम्ब्युलन्स वगैरे आली. ॲम्ब्युलन्स वगैरे आली, त्यांना उचलून नेलं. पण ते रक्त वगैरे सगळं तिथंच होतं. थोड्या वेळात सगळे बिल्डिंगवाल्यांनी ते पाणी वगैरे टाकून ते धुतलं. आणि दुसऱ्या दिवशी मी ॲक्च्युली कसं आमचं पेपरची एजन्सी त्या रात्री तर मला काही जाणवलं नाही एवढं. दुसऱ्या दिवशी त्यांची माहिती वगैरे झाली. मग पेपरची एजन्सी आहे, तर मला सकाळी 4 वाजता उठायला लागायचं. पप्पा वगैरे पण गावाला होते. मला सकाळी 4 वाजता उठायला लागायचं. 4 वाजता मी उठलो पेपर ती गाडी वगैरे रक्त वगैरे साफ केलं. ते जाऊन वगैरे आलो. त्या दिवशी थकलो वगैरे. मग त्यानंतर आहे ना सगळं दिवसभराचं झालं. रात्री मी झोपलो. म्हणजे एक 6 वाजता झोपलो. 6 वाजता झोपून कसं घरात एकटा असल्यामुळे मला झोपच जास्ती लागली नाही. मी तसं 10-11 वाजता उठलो आणि मी आहे ना मोबाईल गेम खेळत होतो. गेम खेळता आहे ना 1-2 वाजता काय झालं, मला कुत्रे भुकायचा आवाज यायला लागला. कुत्रे असं एकाच साईडला सगळी कुत्री कशी मिळून एकाच साईडला भुकत होती. एका साईडला बघून. हां, एकाच साईडला पूर्ण म्हणजे आमच्या बिल्डिंगकडे बघून भुकत होती नुसती. तर ते मला काहीतरी असं वेगळं वाटलं, की हो. खिडकीतनं बघितल्यावर. वेगळं वाटलं. म्हटलं कुत्र्यांची तर भांडणं लागली तर ते एकमेकात भुकतात. पण ते वेगळं वाटलं, मी गॅलरीत जाऊन बघितलं. गॅलरीत जसा गेलो ना, ते कुत्रे भुकत होते आमच्या बिल्डिंगकडे बघून. मी जस्ट आमची गाडी बघावं म्हटलं, अशी खाली बघितलं ना, ते काका असे पडलेले. ते म्हणजे जसं सेम चित्र ते मेल्यावर मी खिडकीतनं बघितलं होतं ना, सेम तसंच माझ्या डोळ्यासमोर राहायला लागलं. बापरे! ते म्हणजे असं पूर्ण अंगावर असं हे व्हायचं. तर मी तसं म्हटलं काहीतरी चुकतं आपलं. ते उघड डोक्यात इल्युजन म्हणून हे राहिलं. मी तिथनं परत खिडकीत गेलो. मोबाईल वगैरे खेळ कुत्रे भुकत होते म्हणून मी परत बघितलं खिडकीतनं मला काहीच दिसलं नाही. गॅलरीत गेलो, गॅलरीतनं मला सारखं तसं दिसायचं. मी असं 2 वेळा बघितलं, म्हटलं काहीतरी चुकतंय आपलं. मग मी घरात आलो, गाणे वगैरे लावले, शांत झालो. मग तसं तर त्या रात्री मी कशी तरी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो वगैरे ते काय नाही झालं. तर आहे ना, असं 2-3 दिवसानंतर काय झालं, की हे कुत्रे वगैरे भुकले ते झालं. मग एक दिवशी आहे ना, सकाळी उठलो आपलं पेपर वगैरे घ्यायला निघालो. तर आहे ना, ते काय झालं आमच्या जिथनं मी रिक्षा काढली आणि आहे ना, ते काका मला तिथंच असे पडलेले आहेत ना, असे उभे राहून दिसले. त्यांचं इकडचं पूर्ण असं रक्तानी हे झालेलं. पूर्ण म्हणजे नाही का एका साईडने रक्त, पांढरे कपडे म्हणजे आपले नॉर्मल जशी पॅन्ट असते आर्मी पॅन्ट आणि शर्ट, व्हाईट शर्ट जसे ते दिसले होते तसे. हे पूर्ण एका साईडने रक्त वगैरे. म्हणजे ते एवढं भयानक होतं ना, असं मी 2 मिनिटासाठी आहे ना, मला घाम तर येत होता, घाम पूर्ण येत होता. पण मला असं हात थरथर हो. असं गार पडलेलं पूर्ण सुन्न झालं होतं. त्याच्यात आहे ना, ते काय झालं ज्यावेळेस ते मी बघितल्यानंतर आहे ना, ते मी असं एक ठिकाणी असं स्तब्ध झालो. आणि ते काकांना बघितल्यानंतर मला असं नाही का वेगळंच फिलिंग झाली अंगातनं, की हे मी काय बघतोय अचानक मी तशीच घाईगडबडीत रिक्षा चालू केली. ती कुत्री अशी इतक्या स्पीडमध्ये मी रिक्षा पळवली होती ना, ती कुत्री वगैरे सगळे तिकडं भुकायची सोडून माझ्या मागं पळत सुटली होती. तिथनं मी गेलो, पेपर वगैरे घेतले आणि आलो. परत सेकंड डे ना, मी जिथं ते दिसलं होतं ना, तिथं रिक्षा लावली नव्हती. कारण माझ्यासोबत एकदा असा इन्सिडेंट झाला. मी पप्पांना फोन करून सांगितलं होतं, की असा इन्सिडेंट झाला आहे माझ्यासोबत. तर मी तिथंच रिक्षा लावायचं बंद केलं. तर पप्पा म्हटले, "ते मला उद्या कार्यक्रम आहे, उद्या तर यायला जमणार नाही." म्हणून मी काय आलो नाही. मग पप्पा वगैरे आले नाही. मी दुसरीकडे रिक्षा लावली, की जिथं आहे ना, अशी रिक्षा ही होती ना, जिथं मी रिक्षा लावायचो ना, तिथं दुसऱ्या दिवशी मला सकाळी सेम दिसायचं. असं 2-3 वेळा झालं. मग मी आहे ना, मी माझ्या मित्राला घेऊन जायचो पेपर वगैरे आणायला. माझ्यासोबत असं होतंय, चल म्हटलं. दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन गेलो. ते काका आहेत ना, सेम दिसले. आता 2-3 वेळा बघितल्यामुळे मी अचानक तेवढं डचकत नव्हतो. तर मी आहे ना, माझ्या मित्राला म्हणायचो, "काका तुला दिसतायत का?" तो म्हणायचा, "कोणते काका? काय?" ते म्हणायचं नो रिएक्शन, म्हणजे असं काहीच सांगायचं नाही की काहीच नाही. तर ते काका असे मला दिसायचे कंटिन्यू. असं हे नाही का इकडं बघतायत, असं झालंय, पूर्ण असं थांबलेत फक्त. काहीच मूव्हमेंट नाही, काही नाही, फक्त असे थांबलेत. तर त्यानंतर काय व्हायचं, आता मला ते सांगायला पण आहे ना, असं हो. भीती वाटते की नाही हो. का. मी ते काकांनी बघितलं आणि फर्स्ट टाईम त्यांनी काय केलं, आशी होते ना, त्यांनी अशी मान अचानक केली. फर्स्ट टाईम माझ्यासोबत ती झालं. अशी मान अशी केली. ते कंटिन्यू मला एका जागेवर स्टॉप दिसायचे म्हणून मला काय वाटायचं नाही पॉजमध्ये. ते असे अचानक फिरले ना, तर मी इतकं घाबरलो. परत मी गाडी स्टार्ट केली. मी स्पीडमध्ये गेलो. त्यावेळेस वेळ काय झाली होती? सकाळी एक 4 वाजता.
पहाटे. पहाटे 4 वाजता. तर मी स्पीडमध्ये गेलो आणि मला काय झालं डोक्यात मला काहीच समजलं नाही. अचानक आमचा ॲक्सिडेंट झाला. तर कोण होतं त्यावेळेस? मी आणि माझा मित्र मागं बसलेला आणि मी होतो गाडी चालवायला. ते ॲक्सिडेंट झाला. पूर्ण रिक्षा समोरनं वगैरे चेपली वगैरे सगळं झालं. हे सगळं मी पप्पांना फोन करून सांगितलं. पप्पांनी कार्यक्रम वगैरे सोडले, मग आले. मला ॲडमिट केलं होतं दवाखान्यात. दवाखान्यात पण लागलं होतं का? हो लागलं होतं. काय झालं? इथं हे बघा इथं लागलेलं होतं थोडं. हां. असे खोच वगैरे पडलेले, काचा वगैरे. तर ते झालं. मी दवाखान्यात ॲडमिट वगैरे केलं ते डॉक्टर लोकांनी. मग त्यानंतर मी सगळे घरचे आले. मला घरच्यांनी घरी सोडून आणलं. घरी सोडून आणलं आणि तेव्हा माझे डोक्यात एवढं काही हे नव्हतं झालेलं. मी विचार काय केला, जाऊ दे सोड, झालं असेल जे झालं असेल. तरी मी आहे ना असं बेडरूममध्ये आलो आणि बसलो निवांत झोपलो. ज्या दिवशी मला दवाखान्यात सोडून आणलं ना, त्याच दिवशी रात्री असं झालं, की समोर मला अचानक असं दिसायला लागलं. आमच्या समोरच्या भिंतीवर, घराच्या समोरच्या हे असते ना सीलिंग, सीलिंगवर अचानक असे ते काका पडलेले दिसायला लागले. बापरे! मग कुठल्या वेळेस दिसायचं? कधी? कधीही मी जेव्हाही झोपायचो ना, मला बेडरूममध्ये झोपल्यावर कंटिन्यू तसे दिसायचे आणि जास्ती करून ना एक रात्रीच्या वेळी जास्ती दिसायचे. दुपारी वगैरे कसं मी घरात वगैरे जास्ती नसायचो कॉलेज वगैरेमध्ये, तर मला रात्रीचे कंटिन्यू दिसायचे. तर मग त्यानंतर मी काय विचार केला, की नाही का मम्मीला सांगू. पप्पांना तर मी सांगितलं, पप्पा मम्मीला सांगायचे नाही काही गोष्टी माझ्या असं ॲक्सिडेंट वगैरे. मम्मीला सांगू, मम्मीला सांगितलं. मग मम्मीच्या डोक्यात विचार वेगळा. मम्मीने ना मला मामाकडे दाखवलं. म्हणजे आमचे एक मामा आहेत, हे भक्त वगैरे असं देवाचं करतात. तर त्यांच्याकडे दाखवलं. ते काय म्हटले, की आहे ना ज्यावेळेस हे इन्सिडेंट झालं, ते कोण होते ते पडले. त्यांचं म्हणजे नाही का पडताना त्यांनी याला बघितलं. त्यांनी मरायच्या आधी दुसऱ्या कोणाला नाही याला बघितलं. त्यामुळं याच्याकडे थोडं ते जास्त अप्रोच झाले. म्हणजे नाही का असं एक यांना जास्त त्रास देत आहेत आणि रक्त वगैरे सगळे यांनी थोडं पाणी वगैरे त्याच्यात रक्तामध्ये याचं लागलं हात वगैरे. तर मी सांगितलं म्हटलं रक्त वगैरे त्यांचं थोडं असं उडलेलं, डोक्या वगैरे पडलं. ते रक्त असं रिक्षात उडलं होतं. ते रक्त बघून वगैरे सगळं हे झालं. मग त्यानंतर काय झालं, मला मम्मीने ते मामांना वगैरेकडे दाखवलं. त्या मामांनी असं हे दिलं. मग त्याच्यानंतर तर तावीज हे असं तावीज दिलं. त्याच्यानंतर तर मला काही एवढं जाणवलं नाही. पण ज्यावेळेस पण मी आंघोळ वगैरे करताना काढतो ना अजूनसुद्धा, तर मला असं हे होतं नाही का, डोक्यात अचानकच ते येतं, की समोर असे पडलेले दिसतात अचानक. मग हे जे सगळा तुमच्यासोबत प्रकार झाला, त्यावेळेस तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट केलं होतं का बाबांच्याकडे जायच्या आधी? नाही. पण डॉक्टरांनी काय सांगितलं, मी डॉक्टरांना पण सांगितलं असं असं झालंय. तर डॉक्टर काय म्हटले, की हे तुमच्या मनातले वहम आहेत. हां. एवढं काय पाळू नका, की हे तुमच्या मनातले वहम आहेत. हे असंच तुमच्या डोक्यात होतं म्हणून ते झालं. पण व्यायाम जरी असेल, म्हणजे आपलं जर समजा संभ्रम जरी असेल, तरी दिसतं कसं काय ना मग? ते दिसलं. ते आता ते डॉक्टरांना मी विचारलं. ते डॉक्टर म्हटले, "नाही, ते तुमच्या डोक्यात एक इल्युजन क्रिएट झालं होतं, त्यामुळे तुम्हाला ते दिसत होतं सारखं, की एक गोष्ट असते काय काय जे तुम्हाला दिसतात." पण त्या डॉक्टरांकडं माझं एवढं हे नाही, की डॉक्टरांनी असं सांगितलं इल्युजन. पण ते कंटिन्यू स्वतः बघितलेलं होतं म्हणून ते डोक्यात जरा होतंच. बरं. मग त्याच्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला ते सगळं दिसायचं वगैरे बंद झालं तावीज घातल्यानंतर? तावीज घातल्यानंतर पण मला थोडे एक 30 दिवस दिसायचं. महिनाभर. असं अंघोळ वगैरे करताना. त्यानंतर काय एवढं महिना वगैरे नंतर दिसायचं बंद झालं. बरं. तो ॲक्सिडेंट झाला, जो तुम्हाला त्रास झाला, त्याच्या आधी त्याच्यात तुम्हाला सगळ्या व्यक्ती दिसायच्या, म्हणजे ते काका वगैरे दिसायचे. मग त्याचा काय त्रास झाला का तुम्हाला? म्हणजे काका वगैरे दिसायचे तर असं कसं रात्रीचं झोप वगैरे यायची नाही आणि ॲक्सिडेंट वगैरे तर झालंच होता. तर झोप वगैरे यायची नाही आणि ते काका असे कंटिन्यू दिसायचे नाही का. रानात हेडफोन वगैरे घातल्यानं जोर मी आहे ना एक देवांचे गाणे ऐकायचं नाही ना, तर मला कोणतं पण गाणं ऐकू दे त्याच्यामध्ये मला ते असं आठवत राहायचं डोक्यात. कंटिन्यू डोक्यात फिरायचं. कंटिन्यू असं डोक्यात फिरत राहायचं. तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाला दिसले का तिथे? नाही, कारण मी आता माझ्या मित्राला वगैरे पण विचारलं ना, ते म्हणतात कोणाला नाही. त्यांच्या घरात पण मी त्यांचं हे म्हणजे भावाचा मुलगा, त्याच्याशी मी बोललो वगैरे, की तुला काय असं होतं का? म्हटलं मला असं असं दिसतात. तर ते म्हणतो, नाही मला तसं काहीच नाही अजून घरात म्हटले. आणि त्यांनी जे उडी मारून तुम्ही म्हणले ना, त्यांनी जे दिलं तर मग त्याचं कारण माहीत पडलं त्यांनी का दिलं तर ते कारण ते काहीतरी घरात त्यांचं भांडणं वगैरे. भांडे वगैरे? हां. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. हां. बरं. तर मित्रांनो, हा होता सरांचा अनुभव आणि हा अनुभव खूपच भयंकर होता. माझी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमात एक रिक्वेस्ट आहे, जे कोणी पालक आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की त्यांच्या लहान मुलांना, घरामध्ये जी लहान मुलं असतात किंवा ज्यांना आता नवीन उमजते समजते त्या मुलांना हा व्हिडिओ दाखवा. कारण की आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत आणि जे सूतक असतात आपल्यामध्ये, तर ते पाळणं किती महत्त्वाचं असतं ते ह्या व्हिडिओतनं माहीत पडलेलं आहे.
आणि आत्ताची जी जनरेशन आहे आणि ज्या लोकांना आत्ता आता नवीन नवीन सगळ्या गोष्टी माहीत पडतात किंवा समजतं, ती जी पोरं असतात ह्या गोष्टी फॉलो करत नाहीत. तर हा व्हिडिओ नक्की त्यांना बघायला लावा. म्हणजे त्यांना ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या किती महत्त्वाच्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींना फॉलो करणं किती महत्त्वाचं असतं. सरांकडे दुसराही अनुभव आहे. तो काय आहे तो आपण ऐकणार आहोत. तर सर, दुसरा अनुभव काय तुमच्यासोबत घडलेला? दुसरा अनुभव असा होता की मी आहे ना माझ्या घरच्यांसोबत आहे ना गावाला गेलो होतो लग्नासाठी बहिणीच्या. आणि त्यावेळेस काय झालं की लग्न वगैरे झालं. लग्न आमच्याकडं कसं दुपारी वगैरे लागतं. दुपारी लागतं, संध्याकाळी 8-1 वाजेपर्यंत सगळं लग्नाचं उरकतं. सगळे पाहुणे मंडळी निघून जातात. पाहुणे मंडळी वगैरे गेले. मग 8 नंतर म्हटले सगळे एकाच जागेवर आहेत, तर काहीतरी जेवण वगैरे करू, प्लॅन वगैरे करू. आमचं मी आणि म्हणजे आम्ही कसे एक भावंडं खूप सारे होतो. तर आमच्यातले आहे ना 2-3 भाऊ आहेत ना, पहिलेच दुसरीकडे जाऊन झोपले होते. म्हणजे जिथं आम्ही मामाच्या दुसऱ्या घरी आहे ना, तिथं जाऊन झोपले होते. आणि आम्ही 2-3 जण राहिलो होतो मुलं-मुलं. तर त्याच्यात काय झालं, आम्ही आहे ना 2 जण आहे ना निघालो. जेवण वगैरे झालं, सगळं झालं, आम्ही निघालो. तर एका मामाच्या घरात नाही ना दुसऱ्या मामाच्या घरी जायला आहे ना, एक असा रस्ता आहे. गावाकडे कसे कच्चे रस्ते हो, वगैरे असतात, कच्च्या रस्ते, फांदी वगैरे. ओबड-दोबड. हां. हां, उबड-धोबड. आणि ते कसं म्हणजे एक गावाकडं आमचा एक शब्द आहे की नाही का, पांदी म्हणून एक शब्द आहे. तर तिकडं तर तसं नाव आहे त्या याला. तर तिथनं आहे ना आम्ही निघालो. जसं आम्ही तिथनं निघालो, आमचं बोलणं वगैरे चालू होतं नॉर्मल, की लग्नात असं झालं, हे काकू असं वगैरे झालं. आमचे फोटोज वगैरे शेअर करायचं बोलणं चालू होतं. तर माझ्या हातात एक मोबाईल होता माझा आणि त्याचा मोबाईल होता. मी जे म्हटलं आत्ताच शेअर करतो, नंतर वगैरे टाईम भेटणार नाही. तर तेव्हा टाईम होता, मी गाडीवर शेअर करतो. तर आहे ना माझ्या भावाला आहे ना एक ससा दिसला पळताना. आणि म्हटलं, तो ससा बघ, ससा बघ. मग त्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये होता का गाडीवर होता? गाडीवर, टू व्हीलर. टू व्हीलरवर. चेतक होती आमच्याकडं. हां, हां. तर टू व्हीलरवर होतो आणि त्यावेळेस आहे ना तो म्हटलं, ते बघ म्हटलं तो ससा. तर मी बघितलं, मी म्हटलं हां राव ससा आहे. मग त्याला एक काय बोललो, की नाही का आपण तो ससा पकडायचा का, म्हटलं आपण याच्यात टाकू पिंजऱ्यामध्ये. तर म्हटलं ठीक आहे पकडू. मग तो त्या सशाच्या मागे आहे ना कंटिन्यू गाडी पळवत पळवत होता. तो ससा पुढं पुढं जातोय आणि ती गाडी कसं गावाकडं कच्चे रस्ते असतात, त्यामुळे गाडी एकदम स्पीडमध्ये बी पळू शकत नाही. मग मी त्याला काय एक सोल्युशन दिलं, की म्हटलं तू थांब म्हटलं, मी त्या सशाला उतरतो आणि पकडतो. तर उतरलो आणि त्या सशाच्या मागं मी पळायला लागलो. जसं जसं मी सशाच्या मागं पळत होतो ना, तसं तो ससा असा अजून पुढं पुढं जात होता. जसं एक एक पॉईंट होता झाडाखाली. तर तिथं आहे ना तो ससा जाऊन थांबला. मग माझ्या डोक्यात एक काय विचार आला, की हा ससा अचानक असं तर पकडला तर पळून जाईल परत. मी आहे ना त्याला असं हळू पकडायला चाललो होतो. मी त्या सशाला जसं पकडायला चाललो होतो ना, मला असं वाटत होतं मी चाललोय, नॉर्मली चाललोय असं वाटत होतं. ससा पकडला. अचानक मला कोणीतरी मागणं खेचलं. अचानक खेचलं तर मागं मला भाऊ दिसला. त्याने मला खेचलं. ते मी डोक्यात जरासं वेगळंच इल्युजन वगैरे होतं. मला थोडंफार सुचायला लागलं. गाडीवर बसलो आणि तो पण पूर्ण घाबरला होता. गाडी स्पीडमध्ये चालायला लागली. तेवढं अचानक आहे ना मागनं एक आवाज आला भयंकर, की नाही का ह्यावेळेस तू वाचला, पुढच्या वेळेस वाचणार नाहीस म्हणून. अरे बापरे! असं एक जोरात आवाज आला. तर मी म्हटलं, "तू ऐकलं? तो कशाचा आवाज?" तो आवाज वगैरे काय म्हटला नाही. तर आहे ना, आम्ही तिथनं निघालो. तो घाबरला होता. तो आवाज डोक्यात तसाच होता. तो पण घाबरला होता त्या आवाजाने. मी पण घाबरलो होतो. तर त्याच्यात काय झालं, की आम्ही पुढं गेलो. म्हणजे 1 किलोमीटर पुढे गेलो. मग त्याला आहे ना अचानक वॉशरूमला आली. वॉशरूमला तो थांबला. थांबल्यानंतर आहे ना, मी त्याला विचारलं, म्हटलं, "कशाचा आवाज होता? काय होता?" आमच्यात असं गॉसिप चालू झालं, नॉर्मल बोलणं वगैरे. तर म्हटलं, "कशाचा आवाज? काय आवाज?" तर तिथनं आहे ना आमचा जो तो भाऊ होता ना, तो म्हटला, की "तू आहे ना, तू त्या सश्याच्या समोर जाऊन थांबलायस, असा हात करतोयस आणि तो ससा तुला मोठा होतोय असं मला दिसतंय. मी तुला किती आवाज दिले म्हटलं मागनं, तू आवाज एक रिप्लाय नाही, मागं बघितला नाही. तू त्या सश्यासमोर थांबलायस." म्हटलं, बापरे! "असं झालंच नाही." म्हटलं, "मला तो ससा मी पकडायला चाललो होतो." म्हटलं, "हळू-हळू." तो म्हणतो, "तसं नाही झालं. तो ससा मोठा झाला होता." म्हटलं, "तुझ्या हाईट एवढा झाला होता." बापरे! म्हणजे तेव्हा मी जवळपास एक 3.5-4 फुटाचा असेल. एक 9वी-10वीत. तर तो ससा असा एवढा दिसला होता. म्हणजे माझ्या हाईटचा एक 3-4 फुटाचा झाला होता तो. म्हटलं एवढं मोठं. मग तो तुम्हाला दिसला नाही मोठा झालेला? मला मोठा झालेला नाही दिसला. माझ्या भावाला दिसला. मला फक्त काय दिसलं, की मी त्याला पकडायला चाललोय. असं जवळ-जवळ चाललोय. मग त्या टाईममध्ये कुठल्या गाडी ये-जा करत नव्हतं का त्याला? नाही, ते तेव्हा कसं रात्रीचं 1-1:30 वाजता आणि गावाकडं कसं असतं, की 8 नंतर एकदा जेवले की झोपतात लोकं गावाकडे लवकर, हे प्राणी वगैरेच्या भीतीमुळं. तर त्यावेळेस आहे ना, ते जे झालं, तर त्याच्यानंतर आहे ना, तो भाऊ मला म्हटला असं-असं आहे. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यावर आहे ना, जिथं आमचा मळा आहे ना, तिथं गेलो.
तिथे गेलो, तिथं बसलो आम्ही. बसलो तर तो सांगायला लागला, की नाही का असं, तसं, असं. तर ते रात्रभर डोक्यात विचार. मग सकाळी उठलं, सकाळी आहे ना यांना सांगितलं, मामा वगैरे त्यांना. मग म्हटलं, "तुम्ही कुठल्या रस्त्याने आले?" म्हटलं, "आपला जो नॉर्मल रस्ता आहे तिथं." "कुठं दिसलं?" म्हटलं. तर तिथं आहे ना जे हे असतं ना लोकं गाडायचे वगैरे हां. आल्यानंतर. तर तिथं तसं दफनभूमी. दफनभूमी असते ना, तर दफनभूमीच्या बाजूलाच रस्ता होता. तर त्याच्यात काय झालं, ते दफनभूमीच्या बाजूला जो रस्ता होता ना, तर तिथं झालं होतं हे सगळं. ते सांगितलं. मग म्हटलं, "तिथं कशाला थांबायचं? तिथं कधीच थांबायचं नसतं," म्हटलं. "तिथं तुम्हाला जे ससा दिसला होता ना," म्हटलं, "तर ससा-बिसा तसं काही नसतं," म्हटलं. "ते चकवा असतो," म्हटलं. त्यावेळेस अ, मी जे मोबाईलमधल्या नंतर आहे ना, पहिली टाईम तो चकवा शब्द मामाच्या तोंडातनं ऐकला होता. अच्छा. की चकवा म्हणून असं काहीतरी असतं, ससा पळतो. तर त्यानंतर आहे ना, तो ससा ते डोक्यात विचारच. मग त्यानंतर आहे ना, आम्ही आजारी पडलो. आजारी वगैरे पडलो, तर एक तुम्हाला सांगतो 7 दिवस आहे ना, 7-8 दिवस माझं डोकं असं अधून-मधून अचानक जड व्हायचं. डोकं पूर्ण जड व्हायचं. माझ्या भावाला तर ताप वगैरे आला तर ते परत ते झालं. त्याचं बरा झाला तो, पण माझं डोकं आहे ना, अचानक अधून-मधून जड होत राहायचं. कंटिन्यू असं जड, जड, जड. मग अचानक आहे ना, जिथनं ज्यावेळेस मी त्या गावातनं बाहेर निघालो, लग्न वगैरे झालं, 8 दिवस राहिलो. ज्यावेळेस मी इथं आलो ना घरी, त्यावेळेस आहे ना, त्यावेळेस माझं डोकं त्या दिवसापासून असं जड व्हायचं बंद झालं. अच्छा. मग तुम्ही त्यावेळेस कोणाला दाखवलं वगैरे का? नाही, त्यावेळेस नाही कोणाला. तुम्ही ज्या रूटने गेले होते, हं. ते जे गाव होते ते तुम्हाला चांगल्या प्रकारे पहिल्यापासून माहीत होतं का? म्हणजे कसं मी खूप आधी गेलो होतो. एकदा 5वीत असताना गेलो होतो. त्यानंतर डायरेक्ट लग्नालाच गेलो होतो. बरं. मग तुम्ही तिथल्या लोकांना विचारलं का, की हे असं-असं झालं, तर तिथला काय प्रकार आहे काय वगैरे असं तिथल्या लोकांची तुम्ही माहिती काढली आहे का तिथे? माहिती म्हणजे मामाकडनं जेवढी माहिती भेटली ना, की असं असतं तिथं दिसतं काय-काय लोकांना, तेवढीच माहिती भेटली. त्याच्या व्यतिरिक्त काय? त्याच्या व्यतिरिक्त नाही. तुम्हाला त्रास किती दिवस झाला आणि त्याच्यानंतर? मला एक 7-8 दिवस सतत तर त्रास झाला, की डोकं जड वगैरे राहायचं. हॉस्पिटलमध्ये गेलते का तुम्ही? हां, हॉस्पिटलमध्ये गेलो. गोळ्या वगैरे मी घ्यायचो. गोळ्या वगैरे घ्यायचो, पण तरी पण आहे ना, एक थोडा वेळ डोकं काय हे व्हायचं नाही. परत अचानक असं जड व्हायचं पूर्ण. परत त्या गोष्टी परत आणि डॉक्टरांनी आहे ना, माझं एम-आर-आय स्कॅन केलं होतं, सीटी स्कॅन केलं होतं, की काय आहे का मेजर प्रॉब्लेम पडले वगैरे. तर एम-आर-आय स्कॅन नॉर्मल, सीटी स्कॅन नॉर्मल, सगळं नॉर्मल होतं. अच्छा, रिपोर्ट सगळे नॉर्मल. रिपोर्ट सगळे ताप नॉर्मल, पण यायचा. ताप असा नॉर्मल अंग गरम राहायचं, हं. पण डोकं पूर्ण असं जड व्हायचं, की एक पूर्ण असं असं केलं तर पूर्ण डोकं असं खाली हां. पडलं असं जड-जड एकदम. जड एकदम. बरं. त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम वगैरे काय? त्याच्यानंतर नाही परत काय प्रॉब्लेम. पण मी सध्या आत्ता तरी ज्यावेळेस पण जातो ना गावाला, त्यावेळेस मी थोडंसं फिरून जाईल, पण त्या रोडने जाणार. पण त्या रूटनी जाणार नाही. बरं. तर मित्रांनो, हे ते सरांचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते. या अनुभवातनं काय काय शिकायला भेटलं नाही ती कमेंट करून सांगा. आणि Google फॉर्मची लिंक आपण दिलेलीच आहे. ती नक्की तुम्ही भरा किंवा Instagramला तुम्ही DM करू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आणि आता आज आपण इकडंच थांबूयात आणि भेटूयात उद्या दुपारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.